नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजपासून आपण जी डीचे व्हिडिओ सुरू करणार आहे. तर तुमच्यासमोर काही गणित मी लिहिलेले आहेत. ते गणित त्याच्याच संबंधात आहेत सर्वच्या सर्व आणि त्याच लँग्वेजमध्ये मी तुमच्यासमोर ते मांडलेले आहेत. तर मी तुमच्यासमोर ते गणित आता तुमच्यासमोर ते गणित मी वाचतो. ते गणित कसं आहे माहिती आहे का? गणित असं आहे, एक त्रिभुज के आधार की लंबाई उसकी ऊंचाई से 3 सेंटीमीटर कम है. इसका क्षेत्रफल 104 चौरस सेंटीमीटर है. तो इसके आधार की लंबाई ज्ञात कीजिए. तर आपण यासाठी आता आहे जेव्हा तळाचे आधार म्हटलं म्हणजे बेस म्हटलं, तर बेस आणि जेव्हा हाईट आहे ना म्हटलं, तेव्हा आपल्या डोक्यात एक सूत्र क्लिक झालं. ते म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र म्हणजे 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. तर आपण याच सूत्रामध्ये किमती ठेवणार आहे. त्यासाठी आपल्याला क्षेत्रफळ माहीत पाहिजे. क्षेत्रफळ 104, लक्ष द्या, इज इक्वल टू त्यानंतर 1/2 गुणेला आणि बेस इंटू हाईट कुठून आणणार, त्याचं शॉर्टकट आहे. शॉर्टकट यात सांगितलेली आहे. ते म्हणजे की जे पाया आहे तो उंचीपेक्षा 3 सेंटीमीटरने कमी आहे. मग आपण जे उंची आहे ते घेणार आहे यक्स, पाया घेणार आहे आपण x-3 आणि आपण यांचा करणार आहे गुणाकार. गुणाकार तुमच्या समोर आहे बरोबर. यांचा करणार आहे आपण गुणाकार. आता आपण गुणाकार करू. मग गुणाकार कसा, तर यक्स गुणिला यक्स म्हणजे यक्सचा स्क्वेअर वजा 3 गुणिला यक्स म्हणजे 3x. आता आपण पुढच्या स्टेपवर जाऊ. हा दोन्हीकडे भागेला आहे तिकडे गुणिला जाईल म्हणजे 208 इज इक्वल टू यक्सचा स्क्वेअर मायनस 3x. चला आता आपण पुढच्या स्टेपवर येणार आहे. पुढची स्टेप म्हणजे कशी, तर पुढची स्टेप म्हणजे अशी, आता आपण याचं वर्ग समीकरण तयार करू. आपलं सूत्र वर्ग समीकरणाचं तयार करू. वर्ग समीकरण कसं तयार होईल, तर 208 इकडे आपल्याला 0 ठेवायचा आहे आणि 208 तिकडे न्यायचा आहे. आता 208 आपण तिकडे कसा नेणार, 208 तिकडे आपण कसा नेणार, तर तो वजा करून देणार म्हणजे 0 इज इक्वल टू यक्सचा स्क्वेअर मायनस 3x मायनस 208. आता आपण हे सोडणार आहे. आता आपल्याला अशा संख्या पाहिजेत की ज्या संख्यांचा गुणाकार 208 आहे आणि बेरीज -3 आहे. तर हे जर नाही कळलं तर तुम्ही एक गोष्ट करू शकता. ते म्हणजे कशी, तर तुम्ही या 208चे फॅक्टर करू शकता. 208चे फॅक्टर मी कसे केले, 208 बरोबर 4 गुणिला 4 गुणिला 13. कारण मी हा तर्क कसा लावला, 4 गुणिला 4 गुणिला 13, मी हा तर्क कसा लावला, तर 13 52 होतात आणि 52 208 होतात. म्हणून मग मी याच्यावरून असं केलं 4 चूक 16 आणि त्याचं माझं उत्तर आलं 16 गुणिला 13. तर आपण मोठी संख्या वजा करणार आहे म्हणजे -16 आपण घेणार आहे. मग आता -16 अधिक 13 म्हणजे -3 म्हणजे आपलं उत्तर येणार आहे x-16 इज इक्वल टू 0 किंवा x + 13 इज इक्वल टू 0. आता हा 16 इकडे वजा आहे तिकडे अधिक होईल आणि जो 13 इकडे अधिक आहे तो इकडे वजा होईल. तर वजा उत्तर आपल्याला चालत नाही, कारण वजा कधीच लांबी रुंदी नसते, म्हणून हे उत्तर होणार नाही. मग उत्तर कोणतं होईल, मग उत्तर होईल x इज इक्वल टू 16. उत्तर कोणतं होणार आहे याच्यातलं उत्तर होणार x इज इक्वल टू 16. x इज इक्वल टू 16. आपल्याला कळायला काय सांगितलं, तर आधार की लंबाई ज्ञात कीजिए म्हणजे तळाची लांबी सांगा. तळाची लांबी जी आहे ते उंचीपेक्षा 3 सेंटीमीटरने कमी आहे. मग आपलं उत्तर जे असेल ते 16पेक्षा 3 सेंटीमीटरने कमी असेल म्हणजे आपलं उत्तर असणार 13. म्हणजे आपला करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 13. आता आपण पुढच्या गोष्टीवर जाणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे काय, तर पुढचं जे गणित आहे ते म्हणजे ते तुमच्या समोर वाचून दाखवतो. यदि एक वृत्त की परिधि 88 सेंटीमीटर है तो वृत्त का क्षेत्रफल ज्ञात कीजिए. आता प्रश्न असा आहे की परिधि म्हणजे काय, आता प्रश्न असा आहे की परिधि म्हणजे काय. तर परिधि म्हणजे काय, तर परिधि म्हणजे काय, तर परिधि म्हणजे असते परिमिती. आता परिमिती आपल्याला कशी माहीत करावी लागेल, तर परिमिती माहीत करताना काय करायचं माहीत आहे का, परिमिती म्हणजे वर्तुळाचा हा जो गोल वर्तुळ आहे, हा गोल इथून हा जो गोल वर्तुळ आहे हा इथून सुरू होणार, तर हे त्याचा परिघ आहे बरोबर. तर आता परिमिती माहीत केली आपण. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र जे आहे ते आहे 2πr इज इक्वल टू 88. आता हे सोडू आपण. आता हे सोडल्यावर आपल्याला काय भेटेल, तर त्रिज्या भेटेल. तर त्रिज्या इज इक्वल टू तर आता बा पायची किंमत आहे 22/7. पायची किंमत आहे 22/7 गुणिला r इज इक्वल टू 88. म्हणजे आपलं सूत्र सरळ तयार होईल की 88 गुणिला 7
88 गुणेला 7 भागेला 22 गुणेला 2 इज इक्वल टू त्रिज्या. आता आपण सोडू 22 चूक 88 बेदुनी 4 आणि 7 दुनी 14. तर आता आपली 14 त्रिज्या आली इज इक्वल टू आर, म्हणजे आपली आर 14 आली. आता आर 14 आली तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आता आपण क्षेत्रफळाचं सूत्र तुमच्या समोर ठेवू. तर क्षेत्रफळाचं सूत्र काय? तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आरचा वर्ग. आता पायची किंमत किती? 22/7 आणि आर म्हणजे 14 गुणेला 14. 7 दुनी 14, 14 दुनी 28, 28 दुनी 56 आणि 56 गुणेला करणार आहे आपण 11, म्हणजे 6, 6 आणि 5 11, 1 हाताला 1, 5 आणि 1 6, म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे 616. इतके सोपी गणित याच्यामध्ये येतात. आता आपण पुढच्या गणितावर तुमचं लक्ष केंद्रित करतो. मी एकसारखी सर्व गणितं लिहून ठेवले, हेड गणित आहेत सर्व. आता हा प्रश्न तुम्हाला कठीण जाऊ शकते. प्रश्न असा आहे, यदि शंकु के आधार की त्रिज्या, प्रश्न असा आहे, यदि शंकु के आधार का व्यास, व्यास जो असते तो त्रिज्येपेक्षा दुप्पट असते. तो शंकु के आधार का जो व्यास है तो है 18 सेंटीमीटर और इसका वक्र क्षेत्रफळ. आता खूप लोकांना प्रश्न काय पडते की सर वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? हे जे आहे वक्र पृष्ठफळ, ते वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? तर वक्र पृष्ठफळ म्हणजे हा जो शंकू आहे, हा असा शंकू आहे, शंकू आहे, या शंकूचं हे अवतीभोवतीचं क्षेत्रफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ. त्यामध्ये हा जो बेस आहे तो तळ तो मोजला जाणार नाही, त्याला वक्र पृष्ठफळ म्हणतात. मग जर एका शंकूच्या तळाची त्रिज्या 18, तळाचा व्यास 18 सेंटीमीटर आहे, म्हणजे तो असा पूर्ण व्यास तो आहे 18 सेंटीमीटर, बरोबर. इसके वक्र पृष्ठफळ आहे, म्हणजे शंकूचं जे वक्र पृष्ठफळ आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून दाखवतो. 424.207 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तो इसकी ऊंचाई ज्ञात करिये. तर आता पहा यानं वक्र पृष्ठफळ दिलं. वक्र पृष्ठफळाचा अर्थ आहे याच्यामध्ये तिरकस उंची दिली, तिरकस उंची, हे प्युअर उंची आहे. पुन्हा तुम्हाला एक वेळा आकृती काढून दाखवतो. हा शंकू आहे, हा शंकूचा तळ आहे, तळामध्ये हा व्यास आहे, हे उंची आहे आणि उंची आणि व्यास यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असते आणि हा कर्ण आहे या त्रिकोणातला आणि शंकूची तिरकस उंची आहे. हा जो दंडगोल आहे की नाही, हा 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 इकडे असा झुकवलेला आहे, म्हणून त्याला तिरकस उंची म्हणतात, बरोबर. तर आता प्रश्न असा आहे की आपल्याजवळ तिरकस उंची आहे, म्हणजे आपण जर वक्र पृष्ठफळाचं सूत्र लिहिलं ते आहे पाय आर आणि यल, हे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे, इज इक्वल टू 424.207. हे आपण सरळ केल्यावरही आपल्याला यल येणार आणि आर पहिलेच आपल्याला उपलब्ध आहे. मग आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय बसणार आहे आणि पायथागोरसचं प्रमेय बसणार त्याच्यावर उंची माहीत करणार आहे. तर आपण यादी याला सरळ करून घेऊ, म्हणजे 424.207 आपण सरळ करू. ते 424.207 जर सरळ केलं तर त्याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर येते 2970/7. 2970/7. हे कसं आलं तर आपण असं केलं की 424ला 7 गुणलं प्लस 2 केले, बरोबर, ते सरळ झालं. आता जर आपण यामध्ये पायची किंमत ठेवली, याच्यामध्ये जर आपण पायची किंमत ठेवली तर पायची किंमत येणार 22/7 गुणेला आर. आर आपल्याजवळ उपलब्ध आहे, व्यासाच्या अर्धा म्हणजे 9 गुणेला यल इज इक्वल टू 2900. आपलं उत्तर आलं होतं 2970. 29 इज इक्वल टू 2970 भागला 7, बरोबर. आता आपण हे सोडवणार आहे, तर आपण काय करणार आहे आता, हा जो 7 आहे हा कॅन्सल करू, त्यानंतर 22 भाग देऊ. 22 1 22 किती राहिले 7, तर 22 1 22 किती राहिले 7, किंवा 11चा भाग देऊ. 11 दुनी 22, 11 दुनी 22, त्याच्यानंतर 11 दुनी 22, 11 7 77 आणि हा 0. 9चा भाग देऊ. 9 त्रिक 27 म्हणजे 30, म्हणजे आणि या 2चा भाग देऊ. 2 15 30 झालं. एकदम गणित क्लिअर झालं. म्हणजे आपली जे आर आली तुम्ही आता हे गणित करून पाहायचं. आपली जे आर आली ते आर आली आपली आता 15. तुमच्या समोर आर आली. आर किती आली आपली 15. चला मी तुमच्या समोर आता एक्सप्लेशन देतो. ते एक्सप्लेशन म्हणजे असं, आर इज इक्वल टू 15. आता आपण हा शंकू काढला, त्याच्यात जे आर आली, आर म्हणजे आपण त्याच्यामध्ये जी यल आली, सॉरी ती यल आली होती, तर त्याच्यामध्ये जी यल आली होती आपण या सूत्रानं काढलं, पाय आर यल. आपल्याला यल उपलब्ध होती, ती जी यल आली होती ती यल आली होती 15. आता मी तुमच्यासमोर एक शंकू काढतो. शंकू असा आहे,
हिच्यामध्ये जी यल आहे ते आहे 15 आणि आता आपल्याला आर माहीत पाहिजे ते आहे 9 कारण 18च्या अर्धी. आणि आता आपल्याला हा एच काढायचा. इथं आपण पायथागोरसचा प्रमेय बसू. पायथागोरसचा प्रमेय असं म्हणते कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा असतो. मग कर्ण आहे 15, 15चा वर्ग आहे 225. मग 225 मायनस 81 इज इक्वल टू 144 आणि 144चं वर्गमूळ काढू ते म्हणजे 12. म्हणजे आपलं उत्तर एक्झॅक्ट उत्तर 12. असा हा प्रश्न तुम्हाला क्लिअर करायचा आहे आणि खूप जास्त वेगानं हे प्रश्न तुम्हाला क्लिअर करायचे आहेत परीक्षेमध्ये, कारण परीक्षेमध्ये इतका वेळ तुमच्याकडे राहणार नाही. आता आपण पुढच्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करू. तो पुढचा प्रश्न असा आहे. एक आयत की लंबाई किसी वर्ग की भुजा से 10 सेंटीमीटर अधिक है और इसकी ऊंचाई वर्ग की भुजा से 8 सेंटीमीटर कम है. यदि आयत और वर्ग दोनों का क्षेत्रफल बराबर है तो आयत की परिमिति ज्ञात कीजिए यानी आयताची परिमिती सांगा. तर आपण ते कशी क्लिअर करणार आहे. तर त्यानं असं म्हटलेलं आहे आयत की लंबाई किसी वर्ग की भुजा से 10 सेंटीमीटर कम है. तो आयत की लंबाई वर्ग की भुजा अपन गृहित धरेंगे x और आयत की लंबाई x माइनस 10 बरोबर. और उसने यही भी बोला है कि इसकी चौड़ाई वर्ग यानी चौरस वर्ग की भुजा से 8 सेंटीमीटर कम आहे. म्हणजे याची जे रुंदी आहे ते चौरसाच्या बाजूपेक्षा 8 सेंटीमीटर कमी आहे. ते घेऊ आपण x-8 बरोबर. आणि याचे क्षेत्रफळ कसे आहेत सारखे. तर आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग. आपण असं करणार आहे x-8 गुणेला x-10 इज इक्वल टू बाजूचा वर्ग बरोबर. आता आपण हे सोडवणार आहे. तर x गुणिला x या कंसाने या कंसाला गुणणं म्हणजे x वर्ग, x गुणिला x म्हणजे x चा वर्ग वजा 8x बरोबर. त्याच्यानंतर वजा 10x आणि कमीच आहे म्हणते ना 10 सेंटीमीटरने अधिक आहे म्हणते. म्हणजे आपण असं करू आता x-8 गुणेला x+10 दोघेचे क्षेत्रफळ सारखं इज इक्वल टू x चा वर्ग. मग x चा वर्ग वजा 8x अधिक आता 8 ना आपण गुणू वजा 8x x चा वर्ग अधिक 10x वजा 8x घेतला अधिक वजा 8 हे 80 इज इक्वल टू x चा वर्ग. आता बघा इथं x चा वर्ग कॅन्सल होईल बरं. वजा 8x अधिक 10x म्हणजे ते होणार अधिक 2x 80 इकडे वजा आहे तिकडे अधिक होणार म्हणून x उत्तर काय येणार. तर x उत्तर 80/2 म्हणजे 40. x उत्तर 40 आपल्याला विचारलं आयत की परिमाप ज्ञात कीजिए. परिमाप म्हणजे परिमिती. मग आयत का परिमाप ज्ञात कीजिए. परिमाप म्हणजे काय होते तर परिमिती. तर आपण आता x किती आला आपला तर x आला आपला 40. याच्यावरून आपण आता आयताची लांबी रुंदी काढू शकतो. ते x-8 म्हणजे किती होणार. x-8 म्हणजे 40-8 म्हणजे 32 आणि हे होणार 50. या दोघेचा गुणाकार आपल्याला करा लागणार. परिमिती विचारली क्षेत्रफळने विचारलं मग 32 आणि 32 64 आणि 50 आणि 50 100. 100 आणि 64 म्हणजे याचं उत्तर योग्य असणार 164. तुमच्या समोर उत्तर आहे. याप्रमाणे हे गणित सोडवणं अपेक्षित आहे. ह्याच मेथड याच्या योग्य आहेत. भूमितीला कोणती शॉर्टकट नसते आणि तुम्ही शॉर्टकट भूमितीची वापरणंही चुकीचे आहे. आता मी तुमच्या समोर जे आहे ते पुढचा एक फोटो घेणार आहे. तो म्हणजे असा तुमच्यासमोर पुढचा आता फोटो आला. मी तो सरळ करायचा प्रयत्न करतो. चला तुमच्यासमोर मी एक फोटो घेतला आणि तो सरळ केला. आता मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो. खूप कठीण प्रश्न आहे पण आपण क्लिअर करू. कारण याच्यात माहिती आहे कसं आहे हे जे आपली जे याच्यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे अशी की एक मिनिट ड्रॉ करतो. तर यामध्ये एक गोष्ट आहे ते म्हणजे अशी की तुम्हाला जे आपली हे आहे कन्व्हर्टर ते माहीत पाहिजे. मीटर नंतर डेसी सेंटी मिली आणि इकडे येणार डेका हेक्टो आणि किलो बरोबर. तर सेंटी आणि मिली याच्यामध्ये फक्त एका दशांश घराचा फरक आहे. म्हणजे सेंटीचं जर MM करायचं आहे तर तुम्हाला 10 गुणा लागणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि MMचं जर सेंटी करायचं आहे तर तुम्हाला 10 भागा लागणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. हे इथं कामात पडेल. मस्त प्रश्न हा बनवलेला आहे. त्या प्रश्नावर मी तुमच्याशी आता चर्चा करतो. आता तुम्ही हे चॅनलही सबस्क्राईब करून टाका कारण हे चॅनल याच्यानंतर आम्ही प्रायव्हेट करणार आहे. फक्त सबस्क्रायबरनाच दिसणार आहे. कारण 4.4 सेंटीमीटरचं पहिले मी MM करतो कारण हे बघा इथे MM म्हटलेलं आहे
इथं सेंटीमीटर म्हटलेलं आहे. मी 4.4चा आधी MM करतो. जर सेंटीमीटरचं MM मला करायचं आहे 10 गुणा लागेल तर ते 44 सेंटीमीटर होऊन जाणार बाजू कशाची घनाची. आता काय तो काय म्हणते भुजावाले ठोस धातुत्व घन को पिघला कर. धातुत्व म्हणजे धातूपासून बनलेल्या एक भरीव घन वितळवला. पिघला कर 2 MM म्हणजे 2 मिलीमीटर त्रिज्यावाला तार बनाया गया. तार बनाया गया म्हणजे तार हा दंडगोल असते अशा प्रकारे तार बनाया गया. तो तार की लंबाई ज्ञात कीजिए. मग आपण हा जो हे वितळवला भरीव घन हा जो असा भरीव घन आपण वितळवला आणि त्याच्यापासून तार बनवला. मग भरीव घन वितळवला म्हणजे याचं घनफळ बाहेर काढला की मग त्याच्यापासून तार बनवला आणि तार किती लांबीचा बनला तर तार किती लांबी ताराची लांबी म्हणजेच दंडगोलाची उंची असते. हे तुम्ही सर्व लक्षात ठेवा. चला आता पुढच्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करू. मग मी काय करतो घनाचं घनफळ म्हणजे मी असं म्हणतो की घनाचं घनफळ इज इक्वल टू ताराचं घनफळ. म्हणून घनाच्या घनफळाचं सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे A³ इज इक्वल टू दंडगोल तार दंडगोल असते. दंडगोलाच्या घनफळाचं सूत्र 2πr/h बरोबर. मग आता घनाचं घनफळ म्हणजे बाजू आहेत 44. आपण पाहिजा सेंटीमीटरचं MM करून टाकलं. एकक सारखे आहेत आपले सगळं MM मध्ये उत्तर येईन. आता मग आपण 4.4 सेंटीमीटरचं MM केलं ते असं येईल 44 गुणेला 44 गुणेला 44 इज इक्वल टू 2 गुणेला पायची किंमत 22/7 आणि R त्यानं लिहून दिला 2πr वर्ग H पाहिजे होता आपल्याजवळ. सॉरी फक्त πr वर्ग H पाहिजे होता आपल्याजवळ. आपण 2πrh केलं तर आपण आता त्याच्यावर बोलणार आहे. आपल्याला पाहिजे होतं πrचा वर्ग H. πrचा वर्ग H आपण त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं. πrचा वर्ग H इज इक्वल टू πrचा वर्ग H कारण ते काढलं होतं आपण वक्रपृष्ठफळ हे घनफळ. तर आपण आता करू 44 गुणेला 44 गुणेला 44 इज इक्वल टू पायची किंमत 22/7 गुणेला R चा स्क्वेअर. R आहे 2 2चा वर्ग 4 गुणेला H. Hचं उत्तर आपल्याला काढायचं. आपण भाग असा तोडू 22 1 22 22 दुनी 44 बरोबर. बे 1 बे बे दुनी 4 बे 1 बे बे 22 44. आता 22 गुणेला आणि 7 इकडे भाग्याला इकडे गुणेला जाईल. मग 22 गुणेला 44 गुणेला जर तुम्ही 7 केलं 22 गुणेला 44 गुणेला 7 जर केलं तुमचं उत्तर येईल 6776 MM. पण आपल्याला वरपास सर्व ऑप्शन सेंटीमीटरमध्ये आहेत. याचं सेंटीमीटर करण्यासाठी आपण आता काय करू MMचं मिलीमीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी 10 भाग देऊ. जसं आपण वर 10 गुणलं होतं म्हणून एका घरानंतर आपण पॉईंट देऊ म्हणजे आपलं उत्तर येईल 6776 एका अंकानंतर पॉईंट म्हणजे 677.6. आणि सगळे गणित हे एक्झाम ओरिएंटेड आहेत. खूप महत्त्वाचे आहेत. कोणीच समजून सांगत नाही पण माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्हाला हे गणित समजून सांगायचे. आणि आता अशाच आपण व्हिडिओच्या मालिका सुरू ठेवू. आजचा जो प्रयोग आहे त्या प्रयोगावर तुम्ही कमेंट देणं खूप आवश्यक आहे. तुमच्या कमेंटवरच मी पुढचे गणित शिकवीन. परंतु भूमितीचा पोर्शन आता कंटिन्यू सुरू राहणार आहे. तर आपण हे सर्व वॉच केलं त्याबद्दल धन्यवाद.